श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ महाराज की जय। गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंगकानीफमछिन्द्राद्याः सौरङ्गिरेवानकभद्रिरसंज्ञा भूम्यां बभुर्वुर्नवनाथसिद्धः गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य जीवनसम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग व रुक्मिणी आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई माझे पूर्णवादी शिक्षक माझे तीर्थरूप कैलासवासी अण्णा माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका भाबरेकर गुरुजी व येथे उपस्थित सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला प्रारंभ करत आहे। ग्रंथ श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 11। श्री गणेशाय नमः। जय जयाजी इंदुशलाका मुकुटमने सकळ टिळका इंद्रापते विभूजनका भक्तिमानसा विराजित ऐसा धैर्य औदार्यवंत पुढे बोलविती भक्तिसार ग्रंथ मागील अध्याय घनीनाथ जन्मोदय पावला यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ मगिंचे तीर्थे करीत हिमाचल बद्री कदारात भ्रमण करीत पाहि गेले उतिकी कथा सिंहालोकनी पूर्वाध्यायत कीजे श्रवणी असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले बुद्धांजली जोडणी करते झाले नमस्कार नमस्कार करुणी जय जयकार स्तुती संवादे आराधले। मागच्या अध्यायामध्ये आपण 2 कथा बघितल्या। एक 9व्या अध्यायामध्ये बघितला तो गोरक्षनाथांचा जन्म आणि 10व्या अध्यायामध्ये बघितला तो गहिनीनाथांचा जन्मकथा अध्याय आपण बघितला। आणि आता त्या गहिनीनाथाला त्यांनी त्या गंगा नावाच्या गंगा मातेच्या त्यांनी त्या हवाली केलं त्या महिलेच्या त्या ब्राह्मण स्त्रीच्या आणि त्यांना असं सांगितलं की या पुत्राचा तुम्ही आता सांभाळ करा आणि 12 वर्षानंतर स्वतः गोरक्ष इथं येईल आणि तो याला घेऊन जाईल त्याला दीक्षा देईल तो योगाची त्याला दीक्षा देईल अशा प्रकारची आज्ञा त्यांना केली। आणि त्यानंतर मग आता ही गुरुशिष्यांची जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ चालले तीर्थाटनाला एक एक करत 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 हे बद्रिकाश्रमी हे गुरु आणि शिष्य हे दोघंजण पोचले। हे तिथं आल्यानंतर मग शेवटी एक दिवस हे बद्रिकाश्रमात जसे आले तसे त्यांनी भगवान शिवाला त्यांनी प्रार्थना केली। काय प्रार्थना केली की ते असं म्हणाले की हा गोरक्ष म्हणजे हा स्वतः हरिनारायण। आणि त्यानंतर मग ते तिथून कनकगिरीला आले। कनकगिरीला आल्यानंतर तेथे त्याला सर्व मंत्रविद्या दिली आणि त्यानंतर मी याला जेव्हा तिथे मंत्रविद्या दिली तेव्हा याच्या देहात मी स्वतः तो हरिनारायण जो आहे त्याला बघितलं। आणि आता गोरक्षनाथांनी पूर्णपणे विद्याभ्यास त्याचा केलेला आहे योगशास्त्रांचा पूर्णपणे मी त्याला अभ्यास करून घेतलेला आहे त्याचा मनोजय आणि त्याचप्रमाणे त्याची तपश्चर्या जी आहे ही तुमच्या कृपेशिवाय पूर्ण होणार नाही अशी मच्छिंद्रनाथ शिष्याच्या बद्दल शंकराला प्रार्थना करत आहे। हे गुरुचं अंतःकरण असतं आणि म्हणून पूर्णवादाचार्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर सुद्धा नेहमी असं सांगत असतात की तुझे माझे देवा नित्याचे भांडण तयासी कारण शिष्यगण तुम्ही विचारिता मात तुम्हासी कथित वर्म माझे।
आणि म्हणून रामचंद्र महाराज सुद्धा असं म्हणतात की माझ्या प्रत्येक श्वासाचा ध्वनी श्री गजानन आहे. इतकं देवाचं आणि त्यांचं अनुसंधान असताना सुद्धा मात्र शिष्याला ते कधी विसरत नाही. आपल्या अंतःकरणात हा भाव येतो की आपण गुरुपासून दूर आहोत, हा भाव आपल्या अंतःकरणात येतो. पण गुरूंनी प्रत्येक प्रवचनात त्यांचं हृदय हे आपल्यासमोर मोकळं केलेलं आहे की तुम्ही जरी मला सोडून गेलात तरी मी तुम्हाला सोडणार नाही, असं छातीवर हात ठेवून सांगणारे एकमेव एक गुरु म्हणजे पूर्णवादाचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर होय. आणि म्हणून आपल्या शिष्याची उन्नतीची, त्याची उन्नती व्हावी, तो योगविद्येत त्याचप्रमाणे मंत्रविद्येमध्ये तो पूर्णपणे पारंगत व्हावा, याकरता गुरु मच्छिंद्रनाथांनी भगवान शिवशंकराची आता प्रार्थना केली. आणि भगवान शिवशंकरांना त्यांना जेव्हा तेथे त्यांनी स्वतः दर्शन दिलं तेव्हा त्यांनी त्याला असं सांगितलं, भगवान शिव त्याला असं म्हणाले की म्हणे बाळा, तू सर्व जरी करतोयस ना म्हणे, तरी आता यासाठी हवं आहे ते कठोर तप. आणि म्हणून मग त्यांनी मच्छिंद्रनाथांना ठेवून घेतलं, मग क्षमा असावी. आणि म्हणून मच्छिंद्रनाथांनी तेथे गोरक्षनाथांना त्या ठिकाणी ठेवून घेतलं आणि स्वतः मात्र हे तीर्थाटनास निघाले. करून टाकलं, देवाच्या हवाली शिष्याला करून टाकलं. आणि म्हणून पारनेरकर महाराज सुद्धा तेच सांगतात की मी ज्या दिवशी तुम्हाला उपासना दिली त्या दिवशी देवाचं आणि तुमची भेट मी घालून दिली. हा आपला पुनर्जन्म असतो. आपण उपासना घेतो म्हणजे काय करतो सांगा. आता थोडासा आपण एक अभ्यासाला प्रारंभ करूया. उपासना घेतो म्हणजे काय घेतो? आपला जेव्हा जन्म होतो आणि त्या जन्माच्या अगोदर जेव्हा वरती स्वर्गामध्ये ती देवता ठरवते हा माझा आहे, तेव्हा ते त्या देवतेचं स्वरूप असतं, तो त्या देवतेचं रूप असतं. आणि म्हणून ती देवता जेव्हा आपला हवाला घेते त्यानंतर मग पुढं आपल्याला जन्म मिळतो. आणि मग त्यानंतर जेव्हा आपण गुरु करतो त्यावेळेस ती प्रत्यक्ष देवता सद्गुरूंसमोर प्रकट होते. आणि ती देवता तेव्हा महाराजांना मग ते सांगते की याला मंत्र द्यायचा आहे, की याला पोथी वाचायला द्यायची, की याला फक्त दर्शन द्यायचं, अथवा याला फक्त प्रदक्षिणा मारायला लावायच्या. ही ती देवता ठरवत असते. आणि ही देवता सांगते कोणाला? सद्गुरूंना सांगते. हे सद्गुरूंचं सामर्थ्य. मी पहिल्याच दिवशी आपल्याला सांगितलं होतं की नवनाथात पोथीचा अभ्यास का करायचा, की यामध्ये आहे ते गुरुचं सामर्थ्य आणि दुसरं पाहिजे असते ती शिष्याची निष्ठा. बघा लाईट आली, यासाठी आपल्याला हा अभ्यास करायचा. आता मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना त्यांच्या हवाली केलं आणि हे पुढं तीर्थाटनाला निघाले. आणि त्यानंतर मग गोरक्षनाथांना यांनी शंकरांनी, शिवशंकर स्वतः 3 दिवस तिथे राहिले. हा तपाचा विधी समजून सांगितला आणि फक्त वायुभक्षण करून आणि त्याचप्रमाणे ज्याला आपण म्हणता येईल ताऱ्याची असलेली ती बिछायत आणि त्याच्यावरती उभं राहून 12 वर्षापर्यंत यांनी तिथे पुढे तपश्चर्या केली शिवाज्ञेने. साक्षात शिव जर असतील तर काय भाग्य. आणि म्हणून मग आता इथे गोरक्षनाथांची आमची तपश्चर्या सुरू झालेली आहे. गोरक्षनाथ हे तपश्चर्याला तिथं थांबलेले आहेत. आणि मच्छिंद्रनाथांचं आता पुढे तीर्थाटन चालू झालेलं आहे. कुठे कुठे गेले बरं मच्छिंद्रनाथ? चालले गया, प्रयाग, काशी, अवंतिका, मथुरा, काश्मीर, अयोध्या, द्वारका, महाकाळेश्वर, सोमनाथ, त्याचनंतर त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, औंढ्या नागनाथ, पंढरपूर करून देवीची 14 पीठं. आणि त्याचनंतर मग शेवटी मल्लिकार्जुन आणि त्यानंतर तिथे त्या सरोवरामध्ये स्नान करून यांचं आता तीर्थाटन चालू झालेलं आहे. तीर्थाटन करताय. अनेक जेवढे केवढे ज्याला आपण म्हणतो क्षेत्र असतील त्या प्रत्येक क्षेत्री मच्छिंद्रनाथ गेलेले आणि सगळ्या तीर्थांची पाहणी करून शेवटी ते
रामेश्वर येथे आलेले आहे. आणि रामेश्वर येथे जेव्हा ते आले तेव्हा तो पवनसुत हनुमान त्यांची जणू काही वाटच बघत होता. आणि मग पवनसुत हनुमानांची आणि यांची जशी भेट झाली तसं मग मारुतीनं त्यांना पहिला प्रश्न विचारला की मी मागच्या वेळेस आपल्याला वचन मागितलं होतं ते आता तुम्हाला त्या वचनाची पूर्ती करायची आहे. आणि मग तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सुद्धा सांगितलं हो मी तयार आहे. चला म्हणे मग आता तयार आहे ते वचन कोणतं आहे. मी मागच्या वेळेस ती कथा सांगितली होती की आता मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यात सोडायचं होतं. आणि मग आता हनुमंताने त्यांचा हात धरला आणि हे दोघं जण त्या बंगाल नावाच्या त्या प्रदेशाच्या पलीकडे जे एक स्त्री राज्य होतं आणि त्या स्त्री राज्याची जी महाराणी होती तिचं नाव होतं मैनावती. आणि मग हे हनुमंत मच्छिंद्रनाथांना घेऊन त्या स्त्री राज्यात यांनी प्रवेश केला. झालं. त्या स्त्री राज्यात आल्यानंतर त्या मैनावतीकडे हनुमंत गेले आणि तिला सांगितलं की प्रभू श्रीरामचंद्रांनी तू त्यांना तपश्चर्या केली होती 12 वर्ष, 1 वर्षापर्यंत तू जशी तपश्चर्या केलेली होती आणि श्रीरामांनी तुला जसं दर्शन देऊन तुला सांगितलं आणि मीही तुला वचन दिलं होतं की मी तर येणार नाही पण माझ्यासारखा एक तपस्वी मी इथे घेऊन येईल आणि तो तुझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करेल. हा तो तपस्वी, यांचं नाव आहे मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथ तेथे रममान झाले. त्या स्त्री राज्यामध्ये हे रममान झाले. झोपण्यासाठी सुवर्णाचा मंच, सेवेसाठी सुंदर सुंदर असलेल्या अप्सरेपेक्षा सुद्धा सुंदर असलेल्या त्या दासी आणि तेथे हे रममान झाले. त्यानंतर काही कालावधीनं मच्छिंद्रनाथांपासून या मैनावतीला एक पुत्र झाला. या मच्छिंद्रनाथांपासून मैनावतीला एक पुत्र झाला आणि मीननाथ असं त्याचं नाव, जो उपरिचर वसू यांचा तो अंश झालं. हे तर आता इकडं रममान झालेले आहेत पूर्णपणे. आणि त्यानंतर आता मीननाथांचा सुद्धा जन्म इथे झालेला आहे. आणि आता मग हनुमंत पुन्हा एकदा जसं हनुमंतांनी यांना तिथे सोडलं, हनुमंत पुन्हा आता रामसेतूवरती ते निघून आले आणि तिथे येऊन पुन्हा आता या हनुमंताचा जय जयकार सुरू झाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि जणू काही खूप मोठं ओझं यांच्या डोक्यावरचं जणू हलका झाला की काय, कारण तिला वचन दिलेलं होतं ना त्या मैनावतीला. आणि हे यांच्या याच्यात रममान झाले आणि ते त्या संसारात रममान झाले. आणि दुसरी कथा जी आलेली ती अत्यंत पवित्र आणि अत्यंत सुंदर सुमधुर अशा प्रकारची ही कथा आहे. हस्तिनापूरमधील जो जन्मेजय राजाच्या वंशातील 7वा पुरुष होता त्याचं नाव होतं बृहद्रवा राजा. आणि या बृहद्रवा राजाची जी पत्नी होती तिचं नाव होतं सौदामिनी. आणि या बृहद्रवा राजाने एकदा, आता हा बृहद्रवा राजाचा जो कालावधी आलेला आहे हा साधारणतः कलियुग लागल्यानंतर 2000 वर्षानंतरचा याचा कालावधी सांगितलेला आहे. आणि मग याला असं वाटलं की काहीतरी आपलं धार्मिक अनुष्ठान करावं. त्यामुळे या हिंदुस्थानातील सर्व जेवढे केवढे ब्राह्मण विप्रवर्ग होता हा यांनी त्याच्या राज्यात पाचारण केला आणि एक मोठा सोमयाग नावाचा एक मोठा यज्ञ यांनी सुरू केला. किती वर्षापर्यंत चालला? पूर्ण 1 वर्षापर्यंत तो यज्ञ चाललेला होता. आणि आपल्याला माहिती आहे की भगवान शिवांनी जेव्हा त्या कामाचं दहन केलं तेव्हा त्या कामातील जो कामरूपी जो दिव्य शरीर एक होतं ते त्या अग्नीमध्येच बसलेलं होतं. आणि म्हणून की काय, तोच अग्नी या इथे बृहद्रवा जो राजा होता, बृहद्रवा या राजाच्या अग्नीमध्ये हा तिथलं हविर्भव्य खाऊन
हा धष्टपुष्ट झालेला होता. आणि मग एके दिवशी जेव्हा त्या ब्राह्मणांनी त्या यज्ञामध्ये बघितलं तर एक अत्यंत, आता शिवासारखा तेजस्वी आणि सूर्यासारखा तेजस्वी असा एक बाळ त्या यज्ञातून वरती उत्पन्न झालं. आणि हे बाळ जसं उत्पन्न झालं तसं या बाळाच्या तिथे असल्यामुळे, त्याच्या अस्तित्वामुळे की काय जणू सर्व दूर एक वेगळी आभा निर्माण झाली, दिव्य तेज. आणि मग त्या ब्राह्मणांनी मोठ्या अगदीनं जय जयकार केला, राजाला जवळ बोलवलं आणि हे गोंडस अशा प्रकारचं बाळ, कसं होतं ते बाळ? त्या अग्नीमुळे, त्या शंकरामुळे आणि त्या सूर्याच्या तेजामुळे दिव्य अशा प्रकारची त्याची ती बाळकांती होती. छोटे छोटे कुरळे कुरळे केस होते हो, मोठे सुंदर बोलके डोळे होते त्याचे. आणि हे बाळ आता रडत नव्हतं, ते बाळ हसत होतं. त्याला आनंद झालेला होता, कारण त्याला एक नवीन जन्म त्याला आता मिळालेला होता. आणि जसं हे ब्राह्मणांनी बघितलं, हे बाळ घेतलं, राजाच्या हातात दिलं. आणि राजाने हे बाळ घेतलं आणि पत्नीला जवळ बोलवलं आणि तिला सांगितलं की आपल्याला एक पहिला पुत्र आहे ज्याचं नाव आहे मीनकेतू. आणि हा त्या मीनकेतूचा हा धाकटा भाऊ हा घे. आणि जसं तिनं त्या बाळाला हातात घेतलं तसं तिचं सुद्धा ऊर भरून आला. तिनं सुद्धा त्या बाळाला घट्ट छातीशी धरलं. आणि त्यानंतर मग राजाने असं सांगितलं की हा ज्या अर्थी जलातून निघालेला आहे, जाळातून निघालेला आहे, ते अर्थी याचं नाव आपण जालंधर असं ठेवूया. आणि मग हे नाव जालंधर, हे नाव या बाळाचं. मोठं सुंदर बाळ होतं. आणि त्या दिवशी राजाला इतका आनंद झाला की एक वेगळ्या प्रकारचा आनंदोत्सव त्याच्या राज्यात साजरा झाला. त्याचप्रमाणे हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि प्रत्येकाला सांगण्यात आलं की साक्षात अग्नी भगवान राजावरती प्रसन्न होऊन त्याने राजाला एक पुत्र भेट दिला. भाग्य होतं त्या राजाचं. आणि म्हणून की काय, यानंतर राज्यात सगळीकडे आनंदोत्सव झाल्यानंतर आता राजाला आणि राणीचा आनंद हा गगनात मावेनासा झाला. झालं चालले, दिवसांमागून दिवस चालले. या दोघांच्या बाळलीला बघत 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 यांचा दिवस कसा सरतोय हे सुद्धा दोघांच्या लक्षात येत नसत. कारण मीनकेतू आणि जालंधर हे दोन्ही बंधू. आणि मग एक दिवस राजाला असं वाटलं की आता हा बाळ मोठा होतोय, आपण याची आता मौंज व्रतबंध याचा करूया. आणि म्हणून या बालकाचा पुढे व्रतबंध करण्यात आला, दोघांचा एकत्र करण्यात आला, या मीनकेतूचा आणि या जालंधराचा. झालं, दोघांचा व्रतबंध संस्कार पूर्ण झाला. त्यानंतर दोघांच्या वेदविद्येला प्रारंभ झाला. आणि मग आता इकडे वेदविद्या चालू, त्याचप्रमाणे इकडे अश्वविद्या, धनुर्विद्या, शस्त्रविद्या ही सुद्धा यांची चालू झाली. आणि त्यानंतर मग एक दिवस राजाने असे ठरवलं की आता आपण जालंधरचा विवाह उरकून टाकूया. कारण आपल्याला माहिती आहे तो काळ, त्या काळात खूप लहानपणी लग्न होत, म्हणजे 3ऱ्या वर्षी मोंज आणि 8व्या ते 10व्या वर्षी विवाह. आणि आता जालंधराला काय माहीत विवाह काय असतो. आता घरामध्ये तर विवाहाची वार्ता चालू, पण या छोट्या बालकाला अजून विवाह नेमकी म्हणजे कशाला म्हणतात हे सुद्धा माहीत नव्हतं. आणि म्हणून एक दिवस हा बाळ जेव्हा आईकडे गेला तेव्हा त्यानं आईला विचारलं, आई आई विवाह म्हणजे काय ग? अरे विवाह म्हणजे तुझ्यासाठी एक बायको आणायची. आई बायको म्हणजे काय ग? आता तुझे बाबा आणि मी नाही राहत का म्हणे, तसं तिला आणायचं म्हणजे ती तुझी काळजी घेईल. मग आई तू नाही का म्हणे माझी काळजी घ्यायला, मग तिला कशाला आणायचं? अशा प्रकारचे प्रश्न यांनी निर्माण केले. तिथे आईला विचारले. आईनं आता आई तरी काय उत्तर देणार बाळापुढे. मग हा बाहेर आला. बाहेर मग मित्रांना विचारायला लागला, याच्या सवंगड्यांना विचारायला लागला. सवंगडी आता टवाळखोरच, ते हसायला लागले याच्याकडे बघून. आणि जेव्हा रात्री हा निजला तेव्हा मात्र हा विचार
याच्या अंतःकरणात घोळत होता, याच्या मनात घोळत होता. नेमकी आता आपला हा विवाह करतील आणि आपल्याला विवाह बंधनात अडकून टाकतील. रात्री बाळ मंचकावर झोपला. बऱ्याचशा मशाली या मालवण्यात आल्या आणि सगळ्यांना असं वाटलं की बाळ पूर्णपणे निजला. पण बाळाच्या अंतःकरणात काय चालू आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. आणि बरोबर मध्यरात्रीच्या प्रहरी बाळ मंचकावरून उठला. हळूहळू हळूहळू पावलं टाकत महालाचा दरवाजा उघडला. बाळ बाहेर आला, पुन्हा दरवाजा लावून घेतला. चालत 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 नगराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी बाळ आला. आता राजकुमार तो कोण हटकणार. सांगितलं द्वारपालाला दरवाजा उघडा. द्वारपालांनी पण दरवाजा उघडला. बाळ नगराच्या बाहेर गेला. द्वारपालांनी दरवाजा लावून घेतला. बाळ नगराच्या थोडंसं बाहेर आला, चारी दिशेला बघितलं आणि नेमकी त्याला असं कळालं की उत्तर दिशेला घनदाट अरण्य आहे. आपण आता अरण्यात जाऊया. तोपर्यंत इकडं सेवकांनी काय केलं, तात्काळ जाऊन ही वार्ता राजाच्या कानावर घातली की बाळ उठला. मग तुम्ही का पकडलं नाही. महाराज ते युवराज आहेत, आमचा काय अधिकार. आणि असं म्हणून आता बाळ चाललाय त्या घनघोर अशा प्रकारच्या अरण्यामध्ये. चाललाय कशाचा, पळतोय. कारण त्याला माहीत होतं की आता थोड्याच वेळात ही वार्ता आपल्या पिताश्रींना समजणार आणि मग पिताश्री आपला शोध घेण्यासाठी काही हेरांना आणि काही सैनिकांना आपल्या पाठीमागे पाठवणार. पळतोय 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 घनदाट अरण्य, काळा कभिन्न अशा प्रकारचा तो अंधार. त्या अंधारामधून बाळ पळतोय. इकडं राजाला वार्ता कळाली. राजानं तात्काळ सैनिकांच्या काही तुकड्या तयार केल्या, चारी दिशेला चारही तुकड्या पाठवून दिल्या आणि राजा आणि राणी हे दोघं जण शोक करत बसले. माझा बाळ कुठे गेला, माझा बाळ कुठे गेला. आणि राणीने तर अक्षरशः त्या बाळाच्या जेवढ्या केवढ्या खेळण्या होत्या त्या खेळण्या जवळ घेऊन ती सुद्धा आता फुंदू फुंदू रडायला तिनं सुरुवात केली. बाळ पळतोच आहे, चाललाच आहे बाळ. मध्यरात्रीचा कितवा प्रहर निघून गेला हे सुद्धा बाळाच्या लक्षात नाही. आणि शेवटी बाळ एका ठिकाणी दमला. लेकरूच होते. पळून पळून ते बाळ कितीक पळणार. बरं रात्रीचा समय, पायात काहीच नाही. त्यामुळे आपल्याला आता कुठं आसरा मिळतोय का असं बाळानं जसं बघितलं तसं एका वृक्षाच्या एक ती जी डोली असते त्या डोलीमध्ये बाळ जाऊन निजला. इकडं राजा राणीचा शोक चालू आहे. कुठे गेला बाळ, कुठे गेला बाळ, कुठे गेला बाळ. आणि मग यांचा हा दोघांचा शोक बघून आता एवढ्या रात्री सुद्धा तात्काळ त्यांचे काही मंत्रीगण तिथे उपस्थित झाले. आणि त्याच वेळेस जेव्हा एक वृद्ध मंत्री होते तो मंत्री पुढे आला आणि त्यांना हात जोडून राजाला आणि राणीला आता तो सांगतोय, मी प्रार्थनेच्या स्वरूपात तुम्हाला समजून सांगतोय म्हणे, हा जो बाळ होता ना हा साक्षात अग्नी भगवानानं तुम्हाला दिलेला असल्या कारणाने आता तुमचा याच्यावरती काही अधिकार नाही आहे. कारण त्याचं कार्य वेगळं आहे. जोपर्यंत राहायचं तोपर्यंत बाळ इथे राहिला. शेवटी ईश्वराचा अंश असेल म्हणे, तो गेला म्हणे निघून, त्याचा काहीतरी वेगळा स्वधर्म असेल. आणि अशी जेव्हा त्यांची समजूत काढली तेव्हा कुठं दोघं जण आता हळूहळू शांत राहिले, शांत होऊ लागले. पण शेवटी आई ती आईच असते ना. आणि म्हणून त्या मंत्र्यांनी सुद्धा नंतर समजून सांगितलं की त्याचा जन्म हा अयोनी असल्यामुळे त्याचा स्वधर्म हा वेगळा आहे. त्यामुळे तो जिथं असेल तिथं साक्षात भगवंत त्याची काळजी घेतील. तुम्ही काळजी करू नका, त्याला काहीही होणार नाही. सांगितलं मंत्र्यांनी समजून. आता बाळ त्या डोलीत झोपलेला आहे आणि नेमकी झालं असं की हा बाळ ज्या जंगलामध्ये होता, ज्या वनामध्ये हे बाळ होतं, त्या वनाला अग्नीनं पेट घेतला. सगळीकडून अग्नी लागला.
अत्यंत ज्वाला धुराचे लोटचे लोट निघतात. ते अजस्त्र गगनचुंबी असलेले ते वृक्ष त्या आगीमध्ये जळून भस्मसात होत आहे. आणि जसं जसं तो अग्नी तो जसा त्या बाळाजवळ आला, अग्नीनं ओळखलं हे आपले चिरंजीव. आणि मग त्या जाळातून अग्निरूपी भगवान प्रकट झाले. त्या बाळाला उठवलं. कोण आहेस म्हणे तू? ते सांगितलं मी जालंधर. अरे तू तर माझा पुत्र आहे. कशात तुमचा पुत्र आहे म्हणे? मी काय असं तसं आहे, मी राजाचा आणि राणीचा पुत्र आहे म्हणे. हो, मी राजाचा आणि राणीचा पुत्र आहे. त्यांनी सांगितलं बाळ ठीक आहे म्हणे. आणि मग ते अग्निदेवता सुद्धा हसले. त्याचबरोबर त्या अग्निदेवतेनं त्याचं जे विशाल आणि उग्र इतक्या वेळेचं जे रूप होतं ते आता आवर्त घेतलं. आणि मग त्या बाळाला जवळ बोलवलं, स्वतः मांडी घातली, बाळाला मांडीवरती बसवलं. आणि मग आता अग्निनारायण त्याला पूर्ण त्याच्या जन्माचा इतिवृत्तांत हे आता अग्नी भगवान त्याला सांगतात आहे. आणि जालंधर सुद्धा तो आता वृत्तांत ते आता ऐकू लागलेले आहे. आणि अशा पद्धतीने इथे आपला 11वा अध्याय संपन्न होतो. बोला अग्निनारायण भगवान की जय, जालंधर महाराज की जय. आणि आता मग अग्निनारायण भगवान त्याला समजून सांगायला लागले की कशा प्रकारे हा मदन जो होता म्हणजे कामदेव, हा कामदेव भगवान शिवाचं तपभंग करण्याकरता तो गेला. भगवान शिवाच्या नेत्रातील तृतीय नेत्रातील अग्नीनं त्याला भस्मसात केलं. पण त्याच्यातला जो एक वासनारूपी कामरूपी जो त्याचा देह होता तो या अग्नीत शिरला. आणि त्यानंतर हा ब्रद्रवा नावाचा जो राजा होता त्यानं जो यज्ञ केला त्या यज्ञात हा प्रकट झाला. आणि त्याच्यामध्ये हे उपरिचर वसू प्रकट झाली. आणि म्हणून तू जो कोणी आहेस ना म्हणे तो एक अत्यंत दिव्य अशा प्रकारचा तू स्वतः अंश आहे. त्यामुळे कोणीही तुला माता अथवा पिता हे तुला नाही आहे. आता ही कथा त्याला सांगितली सगळी. आणि मग नंतर ह्या बाळकानं ह्या मनुष्यरूपी अग्निनारायणाला प्रार्थना केली. आणि मग त्यानं असं त्यांना सांगितलं या सगळ्या गोष्टी जरी ठीक असल्या तरी मी आता हा मनुष्य देह धारण केलेला आहे. आता बघा त्याची समज किती असेल. मी हा मनुष्य देह धारण केलेला आहे त्यामुळे या जन्माचं या जीवनाचं माझं सार्थक व्हावं असं काहीतरी तुम्ही मला सांगा म्हणजे जेणेकरून मी या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मी मुक्त होईल. आणि अशा प्रकारचं सांगितल्यानंतर ते ऐकून त्या अग्नीला अत्यानंद झाला. आणि मग अग्नीनं काय केलं, त्या बाळाला असं कडेवरती घेतलं आणि चालल्यानंतर कुठं आले, जिथे अत्रिनंदन गुरुदेव दत्तात्रय होते. आणलं गुरुदेव दत्तात्रयांकडे त्यांनी आणलं. आणि त्यांनी त्यांना सांगितलं पूर्ण की अंतरिक्ष नावाचे जे ऋषी आहेत म्हणे, या अंतरिक्ष ऋषींनी पुढं हा जो बाल आहे म्हणे हा तिथं ठेवलेला आहे म्हणे आणि म्हणून याचं नाव जालंधर आहे. आणि मग अग्नीनं दत्तगुरूंना अशी प्रार्थना केली की या बाळाला आता आपल्याजवळ असू द्या. आणि मग दत्तात्रयांनी सुद्धा बाळाला जवळ ठेवून घेतलं. बघा काय भाग्यवान असेल, साक्षात गुरुदेव दत्तात्रयांनी या जालंधर नाथाला आपल्याबरोबर ठेवून घेतलं आणि त्याचबरोबर त्यातला अद्वैताचा बोध हा गुरुदेव दत्तात्रयांनी साक्षात जालंधराला करून दिला. आणि मग काय, आता दत्तात्रयांबरोबर सकाळी भगीरथी स्नान, त्यानंतर पांचालेश्वरीमध्ये भोजन आणि माहूरगडावर रेणुका मातेच्या मातापुरीत रात्री विश्रांती घ्यावी असा दत्तात्रयांचा जो नित्य दिनक्रम असतो, त्या दिनक्रमामध्ये त्यांच्यासोबत आता जालंधर सुद्धा सहभागी झाले. आणि मग पुढं हळूहळू दत्तात्रयांनी त्यांना अनेक प्रकारचे शास्त्र
अनेक प्रकारचे अस्त्र, अनेक प्रकारचे मंत्र, अनेक प्रकारचे वेद जे आहे, चारी वेद, या वेदांचंही त्यांना ज्ञान दिलं, संगीताचंही ज्ञान दिलं, म्हणजे विद्यासुद्धा दिली आणि कलासुद्धा दिली. शास्त्राचं आणि कलेचं दोन्ही प्रकारचं ज्ञान गुरुदेव दत्तात्रयांनी त्यांना दिलं. आणि मग एवढं झाल्यानंतर मग त्यांनी पुन्हा एकदा गुरुदेव दत्तात्रयांनी अग्निनारायणाला पाचारण केलं आणि त्यांना सांगितलं की हा बघ, हा तुझा पुत्र आहे जालंधर, हा सर्व विद्यांनी आता पुन्हा एकदा सुसंपन्न झालेला आहे, तू याचा स्वीकार कर. आणि मग त्यानंतर या जलंधरांनी पूर्वी जसं सांगितलं होतं की मच्छिंद्रनाथांनी ज्याप्रमाणे सर्व देवता प्रयत्नपूर्वक ह्या जशा वश करून ठेवल्या होत्या, प्रसन्न करून ठेवल्या होत्या, त्याचप्रमाणे त्यालासुद्धा प्रसन्न करावं याकरता यालासुद्धा अग्नीने पुढे 12 वर्षापर्यंत बद्रिकाश्रमात तप करायला सांगितलं. आणि तेथे तप करायला लावल्यानंतर यांनी सुद्धा पुढे ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र आणि आदी जे जेवढे एवढे गंधर्व वगैरे सर्व देव होते, या सर्व देवतांना यांनी प्रसन्न करून घेतलं. पण आता इथे एक सुंदर अशा प्रकारची कथा आलेली आहे आणि ती म्हणजे बद्रीनाथाने नंतर मग जालंधरनाथांना एकदा एक कथा सांगितली आणि ती अशी होती की बद्रीनाथ म्हणजे शिव भगवान. आता आपल्याला माहिती आहे ही कथा आपण बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळेस कदाचित कुठेतरी श्रवण केलेली आहे, पण ती पूर्णपणे कदाचित आपण ऐकलेली नसावी, म्हणून ती कथा भगवान शिव आता जालंधरनाथांना सांगतात. कोणती कथा आहे ती? की ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली आणि ही सृष्टी निर्माण केल्यानंतर मग मनुष्य प्राणी त्यांनी निर्माण केला, त्याचबरोबर देवतासुद्धा त्यांनी निर्माण केल्या आणि या देवतेंबरोबर माता सरस्वती देवीची सुद्धा त्यांनी निर्मिती केली. बघा आता ब्रह्मदेवांचं वय आणि सरस्वती देवी नावाच्या या बालिकेचं वय, हिचं वय फक्त 12 वर्षाचं. या सरस्वती देवतेचं वय जे होतं हे फक्त 12 वर्षाचं. आणि त्यानंतर यांचं मन तिच्यावरती आलं आणि हे आता सरस्वती देवतेच्या मागे लागले, कारण अत्यंत सौंदर्याची खाणी, त्याचप्रमाणे त्या सौंदर्याला साजेचं असं तिचं ते सात्विक, ते सोज्वळ असं मनोहर असलेलं ते मा सरस्वती देवतेचं ते रूप. आणि तिच्या रूपावरती प्रविष्ट होऊन ब्रह्मदेव तिच्या मागे लागले. माता सरस्वती पुढे जातात आहे, ब्रह्मदेव पाठीमागे जातात आहे आणि नेमकी एका ठिकाणी ब्रह्मदेवांचं जेवढं केवढं तेज होतं हे तेज ते स्थगित झालं. आणि त्याच वेळेस हिमालयामध्ये एक हत्ती होता, तो हत्ती निद्रिस्त झालेला होता. अत्यंत खोडकर ज्याला म्हणतात, व्रात्य ज्याला म्हणतात, अशा प्रकारचा तो हत्ती होता. तो हत्ती निद्रिस्त झालेला होता आणि त्याच्या एका कानामध्ये हे तेज पडलं, ब्रह्मदेवांचं तेज याच्या कानात पडलं. आणि म्हणून मग आता यांनी त्यांना सांगितलं की हे बघ म्हणे जालंधर, ते जे तेज आहे म्हणे त्यात प्रबुद्ध नारायण हे संचार करणार आहेत म्हणे. अनेक वर्षांपासून हा हत्ती त्या हिमालयात निद्रिस्त झालेला आहे आणि त्या तेजामध्ये आता प्रबुद्ध नारायण हे स्वतः प्रवेश करणार आहेत म्हणे. जालंधरा तू तिथे जा. आणि त्या हत्तीच्या कानामधून मग कोण बाहेर येणार आहेत? कानिफनाथ. मग त्या कानिफाला तू बाहेर काढ आणि त्याचप्रमाणे तू त्याला तुझा शिष्य करून घे. अशा प्रकारे भगवान शिवांनी जशी त्याला जालंधरनाथांना आज्ञा केली. आता जालंधरनाथ निघाले, ते आता हिमालयामध्ये आलेले आहेत, हिमालयामध्ये बघितलेले आहे त्यांनी. आणि मग दोघंही जण भगवान शिव आणि जालिंदरनाथ हे दोघं जण सोबत आलेले आहेत. बघा आता 2 अस्त्राची नावं आपण मागे ऐकलेली, एक वातास्त्र
आणि एक स्पर्शास्त्र. आता तो हत्ती मी पहिलेच सांगितलं अत्यंत अवखळ, अत्यंत खोडकर, ज्याला मराठी भाषेमध्ये ज्याला मस्त मौला अशा प्रकारचा हत्ती म्हणता येईल. मदमस्त हा शब्द त्याच्यासाठी योग्य ठरेल की मदमत्त, की जो कोणाच्याही आवाक्यात येणार नाही अशा प्रकारचा तो हत्ती. आणि मग आता भगवान शिवांनी जालंधर नाथाकडे बघितलं आणि त्याला हळूच विचारलं की का रे म्हणे आता हात काय आपल्याला आवडता येणार नाही म्हणे, कारण हा बघ किती आवडव्य आणि तू बघ कसा आहे. थांबा म्हणे, मला गुरुदेव दत्तात्रयांनी बऱ्याचशा अस्त्र आणि मंत्रविद्या शिकवलेल्या आहेत म्हणे. आणि मग त्याच्यावरती यांनी पहिले वातास्त्र सोडलं आणि ते वातास्त्र झाल्यानंतर मग यांनी काय केलं, पुन्हा त्याच्यावरती स्पर्शास्त्र सोडून त्या हत्तीला जमिनीला खिळून ठेवलं. हा हत्ती त्या जमिनीला आता खिळून राहिलेला आहे. जालंधर नाथ आता त्या हत्तीजवळ गेलेले आहेत, दोन्ही हात वरती गेले. चाल कनिफा मी आलो, या प्रबुद्ध नारायणा या बाहेर, मी आलोय. आणि असं ते म्हणत असतानाच त्या हत्तीच्या कानातून एक 16 वर्षाचा युवक बाहेर आला. तो युवक बाहेर आला, तेजपुंज तपस्वी अशा प्रकारचा तो युवक आला. आणि जसा तो बाहेर आला तसं त्याला आता हे 3 जण दिसू लागलेले आहेत. कोण कोण? एक भगवान शिव, दुसरं जालंधर आणि तिसरे तोपर्यंत अग्निनारायण सुद्धा आपल्या बाळाचं कौतुक पाहण्याकरता तिथे आलेले होते. अग्निनारायण भगवानांनी सुद्धा जालंधरनाथाचं कौतुक बघितलं आणि मग जालंधरनाथांनी हळूच त्याला उचलून खाली घेतलं. आणि मग तो खाली आल्यानंतर त्यानं 3घांना नमस्कार केला. आणि त्यावेळेस भगवान शिव जालंधरनाथावरती अत्यंत प्रसन्न झाले. त्यांच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला आणि त्याला सांगितलं की हे अग्निपुत्रा, ज्याप्रमाणे तू तयार झालास या मंत्र, अस्त्र आणि योगविद्येमध्ये, त्याप्रमाणे तू आता या कानिफनाथाला सुद्धा, या प्रबुद्ध नारायणाला सुद्धा तू तुझ्यासम तयार कर. आणि असं म्हणून भगवान शिव आणि अग्निनारायण तिथून अदृश्य झाले. झालं मग जालंधरनाथांनी कानिफनाथांचा हात धरला, त्यांना जवळ घेतलं आणि त्यांच्या कानामध्ये गुरुमंत्र दिला. झालं. आणि यांच्या कानामध्ये गुरुमंत्र दिल्यामुळं काय झालं, तात्काळ त्याचा अज्ञान दूर होऊन अद्वय ब्रह्माचा साक्षात्कार या कानिफनाथांना झाला तात्काळ. आणि हे झाल्यानंतर त्याच्यातले सुद्धा अष्टसात्विक भाव प्रगट झाले. आणि मग त्यानंतर ते बद्रिकाश्रमात आले. दत्तात्रय परंपरेची विद्या कानिफनाथाला देण्याचं वचन जालंधरनाथाने अग्नीला दिलं होतं. त्यामुळे त्याचं ते वचन ऐकून आता अग्नी मात्र गुप्त झाले. पण भगवान शिव आणि भगवान शिव हे पुन्हा तिथे प्रकट झाले. आणि त्यांनी नंतर त्याला असं विचारलं की जालंधरा, आता आम्ही बघतो कशा प्रकारची विद्या तू या कानिफनाथाला देणार आहे ते. आणि असं म्हणून भगवान शिव तिथे थांबले. किती दिवस थांबले? 6 महिन्यांपर्यंत, षडमास. भगवान शिव तिथे षडमास थांबले. आणि तोपर्यंत त्यांच्याच निगराणीखाली जालंधरनाथ हे कानिफनाथांना मंत्र, अस्त्र आणि योगविद्या यांचं प्रशिक्षण ते देत होते. आता सर्व प्रकारची विद्या दिली, पण एक मंत्र मात्र दिला नाही. कोणता? संजीवन मंत्र. जालंधरनाथांनी त्यांना अजूनपर्यंत संजीवन मंत्र शिकवला नाहीये. त्यामुळे शंकराच्या सांगण्यावरून जालंधरनाथाने सप्तलोक व सप्तपाताळी सर्व देवतांना बोलवलं आणि त्यांनी असं सांगितलं की कानिफनाथांना तुम्ही या सर्व प्रकारची विद्या तुम्ही कानिफनाथांना द्या. आपल्याला माहिती आहे की पहिल्याच अध्यायामध्ये ही कथा आलेली आहे की जेव्हा मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला आणि त्यानंतर ते जेव्हा देवीच्या दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी देवीने त्यांना असं सांगितलं
की तुम्ही मंदार पर्वतावरती जा, तिथे 7 प्रकारचे 100 प्रकारचे तिथे कुंड आहेत. त्या प्रत्येक कुंडामध्ये पाणी आहे. तिथं बाजूला एक वनस्पती आहे. ही वनस्पती ज्या कुंडामध्ये जाईल, टाकल्या टाकल्या ती जिथं सजीव होईल तिथं स्नान कर. आणि त्यानंतर हा जो समोर वृक्ष बसलेला आहे, या वृक्षावरती, त्या फांदीवरती त्या जलात जी देवता आहे, ती देवता तुला प्रसन्न होईल आणि ती तुला मंत्र देऊन ती तुझ्यावरती कृपा करेल. त्याचप्रमाणे आता कानिफनाथांना यांना तयार करायचं आहे. आणि कशा प्रकारचं तयार होता ते, तर जालंधरनाथांना यांना आता द्यायची ती कुठली, शाबरी विद्या. आणि या शाबरी विद्येसाठी मात्र अगोदर, एवढी सोपी नाही आहे हो शाबरी विद्या, एवढी सोपी नाही आहे. आज जी काही आपण बघतोय, हे एवढे तपस्वी आता राहिलेले नाही आहेत, फार कमी आहेत. हे शाबरी विद्या शिकण्यासाठी सुद्धा अगोदर त्या देवता प्रसन्न कराव्या लागतात. आणि त्याची मंत्रसंख्या किती याचा पूर्ण उल्लेख पुढे आलेला आहे. याचा मंत्र उल्लेख पुढे आलेला आहे. एकट्या मच्छिंद्रनाथांनी किती मंत्र लिहिले, गोरक्षनाथांनी किती लिहिले, जालंधरनाथ आणि कानिफनाथांनी किती लिहिले. हा सर्व उल्लेख जो आहे तो आता आपल्याला उद्याच्या पुढच्या कथेत त्याचा आपण अभ्यास करणार आहे. तोपर्यंत हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया. पूर्णवाद की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद. जय शिवराम.